राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त सांगली शहरात सामाजिक बांधिलकी जपत स्वच्छतेसाठी समर्पित कार्य करणारे राकेश दडणवार व निर्धार फाउंडेशनच्या तरुणांनी चला नदीकडे जाऊया या अभिनव उपक्रमाची सुरुवात केली। यामध्ये सांगलीकरांनी उत्स्फूर्त असा सहभाग घेत कृष्णा नदीकाठी स्वच्छता मोहिमेमध्ये आपले योगदान दिले आणि खऱ्या अर्थाने संत गाडगेबाबांना आदरांजली अर्पण केली। गेल्या काही वर्षात कृष्णा नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनला आहे। नागरिकांनी या समस्येची जाणीव ठेवून नदीच्या संवर्धनासाठी पुढे यावे या उद्देशाने ही मोहीम सुरू करण्यात आली आहे। 21 दिवसांपासून विशेष स्वच्छता मोहीम राबवली जात असून अधिकाधिक नागरिकांचा सहभाग वाढावा यासाठी संत गाडगेबाबा जयंतीचे औचित्य साधून अभियानाचा शुभारंभ करण्यात आला। पहिल्याच दिवशी 40 स्वच्छता दूतांनी अवघ्या 2 तासात सरकारी घाट आरशासारखा स्वच्छ केला। सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि फोनवरून अनेक सामाजिक संघटनांना सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे। पुढील काही दिवसात या उपक्रमात नागरिकांचा आणखी मोठा सहभाग अपेक्षित आहे। निर्धार फाउंडेशनच्या वतीने सांगली शहरात स्वच्छता प्लास्टिक निर्मूलन उल्लेखनीय योगदान देणाऱ्या 5 जणांना प्रतिवर्षी संत गाडगेबाबा जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे। राकेश दडणवार म्हणाले, नदी ही आपल्या जीवनाचा आधार आहे, तिचे स्वच्छता व संवर्धन करणे आपली जबाबदारी आहे। गेल्या 21 दिवसांपासून आम्ही कृष्णा माईसाठी विशेष स्वच्छता मोहीम राबवत आहोत, पण ही चळवळ अधिक व्यापक व्हावी म्हणून संत गाडगेबाबा जयंतीच्या निमित्ताने चला नदीकडे जाऊया अभियान सुरू केले। पहिल्याच दिवशी नागरिकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला असून अनेक सामाजिक संघटनांनीही या मोहिमेमध्ये सहभागी होत आहेत। या उपक्रमात सतीश दुधाळ, मुस्तफा मुजावर, शशिकांत ऐनापुरे, हिमांशु लेले, रणजित चव्हाण, मोहन शिंदे, सचिन ठाणेकर, पवन ठोंबरे, दादा शिंदे, सूरज कोळी, अनिल अंकलकोपे, भाग्यश्री दिवाळकर, शकील मुल्ला यासह मोठ्या संख्येने स्वच्छता दूतांनी सहभाग घेतला। नमस्कार। आज संत गाडगेबाबांच्या जयंतीनिमित्त निर्धार फाउंडेशनच्या वतीने सांगली कृष्णामाईच्या येथे सरकारी घाटावर विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली होती। यामध्ये बहुसंख्य तरुण यामध्ये सहभागी झाले होते आणि मोठ्या संख्येने नदीतील निर्माल्य, कचरा, प्लास्टिक या ठिकाणी आम्ही गोळा केलेला आहे। आज कृष्णा नदीची अवस्था अत्यंत बिकट झालेली आहे आणि तिची आज वाताहत होत आहे। पुण्या मुंबईच्या पावलावर मुळा मोठासारख्या नदीसारखं आपल्या कृष्णामाईची अवस्था होऊ नये म्हणूनच आज संत गाडगेबाबांच्या जयंतीच्या औचित्याने चला नदीकडे जाऊया या अभियानाची आजपासून सुरुवात केलेली आहे। या अभियानाच्या माध्यमातून सांगलीकर जनतेला, सांगलीतील मान्यवर मंडळींना आम्ही आवाहन करतो की आपण सर्वजण नदीकडे या, नदीची अवस्था बघा आणि त्यातून कुठेतरी स्वच्छतेची एक जाणीव होऊ दे आणि आपली कृष्णामाईला निर्मळ आणि पुनर्जीवन करू आणि जेणेकरून आपल्याला येणाऱ्या पिढीला एक स्वच्छ पाणी मिळेल आणि आपल्या कृष्णामाईचं अस्तित्व अबाधित राहील। धन्यवाद।